तर हे बघा मित्रांनो, आता मी नाही का सकाळी सकाळी उठलो आहे, पाणी भरलं आहे. हे जे आहे त्याच्यामध्ये पाणी भरलं आहे, तिकडे पाणी ती ड्रम वगैरे भरले, तो गाजूक झोपू राहिले. आणि आज म्हणजे असं का मला नाही का आज घरी जायचं आहे, ठीक आहे. आणि घरी जाऊशी पण वाटाने मला, का बरं काय माहीत नाही, पण घरी जायचं होतं. मला काही कळानं जावं की नाही जावं. माझा मोबाईल पण फुटला आहे, ठीक आहे. माझा मोबाईल पण ड्युटीवरती पण जावं लागणार आहे. आता 2 महिने जर ड्युटी केली तर काहीतरी ॲडजस्टमेंट होईल मला असं वाटतं. की तो महिना चालू आहे आता. आय थिंक मी या चॅनलवरती हिंदी पण व्हिडिओ अपलोड करू शकतो, ठीक आहे. आय थिंक तुमची रेकमेंडेशन सगळ्यात जास्त राहील मला. तर मी महिना तो चेक करतो एकदा. 2 महिने इंटर्नशिपसाठी पण जायचं आहे यार. किती काय काय करावं लागतं, ठीक आहे. आता मी एप्रिल, जून आणि जुलैमध्ये 2 महिने मला ड्युटीवरती जावं लागणार आहे, काही केलं नाही तरी. कारण की आता काय लागणार आहे, कंडिशन आहे भाई, क्या बोलू आपण. सकाळी सकाळी हे बघा पाखरू आले भाई. सकाळी सकाळी असे नजारे पाहिलंच काहीतरी वेगळं वाटतं ना. माझ्याकडं बघतोय कॅमेरा क्वालिटी चांगली नाही, ठीक आहे. गेलं असे खूप आहे तिकडं पण, वरती त्या खांबावरती पण आहे का. लई गावाकडे दिसते नाही एवढे, झाडाकडं पण आहे. गावाकडे एवढे दिसते नाही एवढे इथं दिसू राहिले. आणि हे बघा बरं का, इथं नाही का, इथं एक कुत्रं राहते, लय माझेल कुत्रे. एवढं माझेल फार विचारायचं नाही. रात्री झोपूनच देत नाही फार. आणि आज काय वेगळं करायचं. हे बघा हे एक झाकण झुलले आहे रे. सकाळी सकाळी अशांच्या नजरा कॅप्चर करायला असले मग. अरे हा कुठून चाललाय इकडून. हत्ते काय करणार आहे आता. आता नाही की मित्रांनो, आता एक खतरनाक इन्सिडेंट झाला आहे, ठीक आहे. आता हे बघा, आता 1 वाजला, ठीक आहे. सकाळी मी व्हिडिओ काढला, आय थिंक सकाळपासून काहीच नाही, फक्त रूम वगैरे आवरली, माझे कपडे वगैरे सगळ्यात जास्त तर मी गोधड्या धुतल्या आहे वॉशिंग मशीनमध्ये. मी दाखवतो तुम्हाला. फॅन बंद करतो आम्ही पहिले. तो आता फुल चार्ज झाला आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे बघा राहिलं तिथं खाली पण बघली पहिले तापात एवढ्या उन्हाचे. खराब जास्त व्हायला बसल्या या गावात जमान येत. इकडं बघा कपडे पण धुतले, इकडं पण गोधड्या वगैरे धुवून टाकल्या मी. इकडं पण बाहेर जायचा प्लॅन आहे. आता काय म्हणणार आहे, आता माझा MCAचा रिझल्ट लागला, ठीक आहे. जाऊ दे कॅमेऱ्यामध्ये नका पाहू, मी उकडं आहे त्याच्यामुळे मी दाखवू नाही राहिलो. तर माझा MCAचा रिझल्ट लागला, ठीक आहे. बऱ्याच जणांना क्लासमेटमधल्या बऱ्याच मुलांना त्याचा रिझल्ट जवळजवळ काही काहींना म्हणजे 80%, 70% आणि काही काहींना 50%. मला किती पडले असेल तुम्ही एकदा कमेंटमध्ये सांगा, मी पण सांगतो तुम्हाला. आणि माझा जो एकदम हुशार टॉपर जो मुलगा आहे त्याचा तर काय अजून रिझल्ट नाही आला, पण त्याच्यापेक्षा थोडासा टॉपर जो आहे त्याचा रिझल्ट आला आहे. त्याचा रिझल्ट आहे 6% पडले त्याला, आणि त्या दुसऱ्याला 5% पडले. आणि माझा तर विचारूच नका मग. ते दोघांचं असं असणार आहे तर मग माझं कसं असणार आहे, ठीक आहे. तर माझं लईच बेकार आहे. ते एकाचं आलं नाही म्हणजे रिझल्टचं वगैरे काय आलं नाही आहे. तर चला बघू काय होतं काय नाही. आणि मला काय बोलायचं पण नाही. आता ड्युटीवरती पण जावं लागणार आहे. आज किती तारीख आहे, आज 20 तारीख आहे, आय थिंक 20 तारीख आहे आज, ठीक आहे. आणि मला स्टँडवरती पण व्हिडिओ बनवायला जायचे, पण स्टँडवरती मला व्हिडिओ बनवायला जायलाच टाईम भेटाना. बरंच काय काय ट्राय करायचं मला स्टँडवरती पण. आणि पुढलं दाखवू राहिलं कारण की मी अख्खा उघडा बसलो आहे. तुम्हाला तर काय उघडा दाखवणार नाही मी, तोंड दाखवतो तुम्हाला, ठीक आहे. तर आता बाहेर जायचा प्लॅन म्हणजे आता तो तर नाही सांगणार मी तुम्हाला, ठीक आहे. अशा गोष्टी बाहेर सांगायच्या नसतात. आणि माझा फोन पण फुटला आहे, तो पण रिपेअर करावा लागणार आहे. कसं होतं कसं नाही, बराच खर्च भरायचे कॉलेजला वगैरे. आता कसं करणार आहे बघू.
एक गोष्ट बोलू काय आहे बघा, आता नाईट ठीक आहे, सगळं अंधार विंधार झालं इकडं पण अंधार विंधार झाला. रूममध्ये जाऊन आपण बोलू, ठीक आहे. आता लई खतरनाक सिच्युएशन झाली माझ्यावरती, म्हणजे आता डायरेक्ट CETला मला लई कमी पर्सेंटेज पडले. घरच्यांची बोलणे खावं लागेल, त्याच्यामुळे मी शांत बसले. मला पण काही समजून नाही राहिलं काय करावं. चला उद्या भेटू.